पंढरपूरमध्ये काय यायचं नाही ती या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूरला वारी झाल्यानंतर पंढरपूरची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही खरंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर पंढरपूरला काय अवस्था झाली ते नक्की समजेल. तर या ठिकाणी आपण पुंडलिकाच्या मंदिराजवळ आलेलो आहे. तर आषाढ वारीमध्ये बघा इथं भरपूर सारी घाण झाली होती. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली पण इथं आता पाणी वगैरे भरपूर असल्यामुळे आहे ना, काय घाण तर वाहून गेलेलीच आहे. पण जी घाण कडला वगैरे झंपरचे पीस, नारळ किंवा काही कपडे जुने वगैरे राहिलेली होती ती तर प्रशासनानं सगळेच्या सगळे कपडे म्हणा, जे घाण कचरा, जे चपात्या तुकडे, प्लॅस्टिकचे तुकडे, कागद सगळं जे होतं तर ते सगळं गोळा करून बघा एका कचऱ्याच्या गाडीमध्ये सगळं काय भरलेलं. आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघणारच आहे, पण त्यासाठी त्याआधी आपण व्हिडिओ बघा. इथे विठ्ठल रुक्मिणी किती मस्त दर्शन झालं, साक्षात आपल्याला दर्शन झाल्याने. तर या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी किती मस्त सुविधा करून दिलेली आहे बघा. आणि इतकं मस्त पाहून सगळेजण त्यात कचरा पण टाकतात. काही जण ज्यांना माहित नाही त्यांनी अशा ठिकाणी टाकून अजून घाण करते ते बघा. तर असे जर का कचरा घाण टाकत राहिले तर अजून असं प्रदूषण होणारच आहे. तर या ठिकाणी बघा ही बारकीची मुकली मुलगी आपलं कुटुंब जगवण्यासाठी कसा आपली शरीराची कला दाखवून, आपल्या अंगची कला दाखवून 1-2-5 पैसे मिळवत आहेत. पण वारकऱ्यांना सांगायचं एवढंच आहे, तुम्ही जर का नारळ किंवा झंपरचे पीस नदीत सोडण्याऐवजी असे दान केलेलं कधीही चांगलं. एखाद्याचं पोट तर कुटुंबाचं पोट तर जगीलच, पण त्या बिचाऱ्यांचा आशीर्वादही तुम्हाला सर्वांना मिळेल. पण तीच जर का तुम्ही नारळ वगैरे जर का नदीत टाकली तर तीच लोक ते अजून पुन्हा आणून तिथून गोळा करून किंवा विकत्याल किंवा ते असं कडेला येईल किंवा प्रदूषण होईल आपल्या नदीचं. तर भरलेला वगैरे सगळं कचरा बघा गाडीमध्ये टाकून आता गाडी जात आहे. JCB ते सगळा जे कचरा होता ते नदीत स्वच्छ करून एकदम जशी आधी म्हणजे होती पूर आल्यानंतर, पूर येण्याच्या आधी पण पंढरपूरला पाणी भरपूर एक येणार. आता चालू पावसाळ्यामध्ये 2 ते 3 वेळा पंढरपूरला पूर येऊन गेला आणि आता सुद्धाही पंढरपूरला पूर भरपूर आहे बघा. म्हणजे पूर म्हणजे पाणी भरपूर आहे. आणि वारीमध्ये थोडं कमी केलेलं होतं, बंधारे सोडल्यामुळं वाहतं पाणी असल्यामुळे एकदम स्वच्छ होतं. आणि ही पण बघा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक कला सादर केलेली आहे या ठिकाणी. तर मी ज्या वेळेला तिथं पोचलेलो होतो त्यावेळेला त्यांची कला झालेली होती, नाहीतर आपल्याला सर्वांना बघायला मिळालं असते. आता ही गाडी चाललेली होती, नाहीतर भरपूर गर्दी बघण्यासाठी. काही जण व्हिडिओ काढत होते, काही जण फोटो काढत होते त्यांचे. तर ते आता दुसरीकडे चाललेले, त्यामुळे मला तिथं पोचण्यासाठी वेळ लागला. तर त्यामुळे म्हणजे आपल्याला व्हिडिओ म्हणजे दाखवता आलं नाही. तर आता ही गाडी चाललेली आहे बघा. म्हणजे त्यांचं पुढचं म्हणजे लोकेशन त्यांच्या सरांनी पाठवलं होतं त्यांना. तर ते म्हणले आम्ही लोकेशन पुढचं पडल्यामुळे आम्हाला काही इथं आता करता येणार नाही, गाडी पुढे घेऊन चाललो आम्ही म्हणून. तर बघण्यासाठी भरपूर गर्दी इथं होती बघा. वारी झाली तरी पंढरपूरला अजूनही भरपूर गर्दी आहे. 1 ते 2 दिवसावर पौर्णिमा असल्यामुळे कसं गुरुपौर्णिमा असल्यामुळे तरीही पंढरपूरला अजून भरपूर गर्दी आहे बघा. तुम्ही गर्दी बघू शकता. आणि ही व्हिडिओ मी संध्याकाळी काढलाय. संध्याकाळी जर का एवढी गर्दी असेल तर सकाळी जे कोण आपल्या YouTube ID वर नवीन होतं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही असेच व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि आपण व्हिडिओ कसा वाटला ते आपला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ बघा.